मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी। अरुण गवळी उर्फ डॅडी लवकरच आपल्या स्वगृही अर्थात दगडी चाळीत परतणार आहेत अशा चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत। कोण आहे हा डॅडी उर्फ अरुण गवळी? सध्या कुठे आहे आणि कुठे आहे ही दगडी चाळ? मुंबईमध्ये भायखळा या भागात ही दगडी चाळ आहे। अनेक इमारतींचे मिळून तयार झालेल्या या दगडी चाळीला अभेद्य किल्ला म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। अरुण गवळी उर्फ डॅडी हा याचा बालेकिल्ला। याच बालेकिल्ल्यातून डॅडीने एकेकाळी अवघ्या मुंबईची सूत्र हलवली होती। मुंबई आणि टोळी युद्ध हा अनेकांच्या आवडीचा आणि संशोधनाचा विषय आहे। मुंबईतील माफियांचा विषय निघाला की आपले कान आपोआपच तिकडे वळतात। हाजी मस्तान, करीम लाला, मुदलियार वरदराजन, बडा राजन, छोटा राजन, रमा नाईक, बाबू रेशीम, सुरेश मंचेकर, दाऊद इब्राहिम, हसीना पारकर अशा अनेक माफियांनी एकेकाळी मुंबईवर राज्य केलं। त्यांच्याबद्दलच्या काही कथा आणि दंतकथा आजही सामान्य माणसांच्या कुतूहलाचा विषय आहेत। करीम लालाची दिलदार वृत्ती, हाजी मस्तानचा रुबाब, वरदराजनचा करारी बाणा, दाऊद इब्राहिमचा दुबईमधील राजमहाल, सुरेश मंचेकरची रॉबिनहुडगिरी, हसीना पारकरची दहशत, अरुण गवळीची समाजसेवा, मन्या सुर्वेचा निडरपणा याविषयी अनेक किस्से मुंबईकरांच्या मनात आजही घर करून आहेत। अनेक सिनेमा निर्मात्यांना या माफियांवर सिनेमा काढायचा मोह देखील आवरता आला नाहीये। वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, हसीना द क्वीन ऑफ मुंबई, शूट आउट ॲट वडाला, अरुण राजपालची भूमिका असलेला डॅडी अशा अनेक सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं। मराठीमध्येही 2015 साली दगडी चाळ नावाचा सिनेमा आला होता आणि त्यालाही लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता। त्या माफियांपैकीच एक होता अरुण गवळी उर्फ डॅडी। पण एकेकाळचा हा डॉन सध्या कुठे आहे? डॅडी आहे नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात। कमलाकर जामसंडेकर याच्या खुनाच्या आरोपाखाली त्याला 2008 साली अटक करण्यात आली आणि 2012 साली विशेष न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली। तेव्हापासूनच डॅडी तिथेच आहे। अरुण गवळी याचा दगडी चाळ ते नागपूर मध्यवर्ती तुरुंग हा प्रवास अतिशय रंजक आणि अनेक नाट्यमय घटनांनी भरलेला आहे। अहमदनगर येथील पोहेगाव येथे जन्मलेल्या अरुण गवळी याने तरुणपणी मुंबईत अनेक ठिकाणी गिरणी कामगार म्हणून काम केलं। मुळातच धाडसी स्वभाव आणि झटपट श्रीमंतीची स्वप्न पाहणाऱ्या अरुण गवळीने 1990च्या दशकात त्यावेळेचे नामचीन गुंड बाबू रेशीम आणि रामा नाईक याच्या भायखळा गँगमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ही गँग BAR या नावाने कुप्रसिद्ध झाली। पुढे रामा नाईक याच्या हत्येनंतर अरुण गवळीने या गँगची सगळी सूत्र आपल्या हातात घेतली आणि अरुण गवळी मुंबईचा पहिला मराठी डॉन बनला। मध्य मुंबई, भायखळा, चिंचपोकळी या भागात त्याने आपली दहशत निर्माण केली। रामा नाईक याची हत्या बाबू रेशीम याने घडवून आणली आणि त्यात दाऊद इब्राहिमचा हात आहे असा अरुण गवळीला संशय होता। त्यामुळे दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी यांच्यातील टोळी युद्ध वाढू लागलं, ज्याची झळ सगळ्या मुंबईला बसत होती। याच वेळी मुंबई पोलीस जागे झाले आणि त्यांनी संघटित गुन्हेगारी टोळ्या नेस्तनाबूत करण्यासाठी मोहीम सुरू केली। याच वेळी एन्काउंटर या शब्दाचा जन्म झाला। त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी या कारवाईबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती आणि अरुण गवळी आणि इतरांना ही आमची मुलं असं जाहीर वक्तव्य केलं होतं। पोलिसांनी दगडी चाळीवर अनेक वेळा धाडी टाकल्या, पण दरवेळी अरुण गवळीला पकडण्यात अपयशच आलं। खून, मारामारी, खंडणी अशा गुन्ह्यांखाली अरुण गवळी अनेकदा तुरुंगात जाऊन आला होता, परंतु ठोस पुरावा नसल्याने त्याची अटक जास्त काळ टिकत नव्हती। अरुण गवळी याने जनमानसात आपलं नाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। त्याची बायको आशा गवळी उर्फ पूर्वश्रमीची झुबेदा मुजावर ही देखील डॅडीच्या खांद्याला खांदा लावून त्याला मदत करत होती। डॅडी तुरुंगात असल्यावर टोळीचं नेतृत्व आशा गवळीकडेच असायचं। मुंबईमधील जमिनींना सोन्याचा भाव येणार हे डॅडीने खूप लवकर ओळखलं आणि त्याने जमिनीच्या व्यवहारात आपलं बस्तान बसवलं। पोलीस आणि प्रतिस्पर्धी यांच्या बंदुकींच्या गोळीपासून वाचायचं असेल तर राजकारणाशिवाय पर्याय नाही हे डॅडीने वेळीच ओळखलं होतं। त्यावेळी अरुण गवळी हा एकमेव असा डॉन होता ज्याला मुंबई आणि मुंबईच्या बाहेर देखील मान होता। पुण्यातील बरेच माफिया डॅडीच्या खास मर्जीतले होते। दगडी चाळ म्हणजे त्यांचा बालेकिल्ला होता। आपण मराठी असल्याचा त्याने भरपूर फायदा करून घेतला आणि लोकांनीच त्याला डॅडी हे टोपण नाव दिलं आणि अशा प्रकारे अरुण गवळीचा डॅडी झाला।
डॅडीने सुरुवातीला शिवसेनेमार्फत राजकारणात उतरण्याचा विचार केला होता, परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी आम्ही आमच्या पार्टीत गुंडांना प्रवेश देत नाही असं म्हणत गवळीसाठी शिवसेनेचा दरवाजा बंद केला. त्याच दरम्यान अशीही बातमी आली की अरुण गवळीने एक किंवा त्यापेक्षा अधिक शिवसैनिकांचा खून केला होता, म्हणून त्याला शिवसेनेत प्रवेश नाकारण्यात आला. पण यावेळी दुखावलेल्या अरुण गवळीने अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना केली आणि राजकारणात प्रवेश केला. 2004 मध्ये अरुण गवळी चिंचपोकळी मतदारसंघातून निवडून आला. सफेद शर्ट, सफेद पॅन्ट, गांधी टोपी अशा पेहरावात अरुण गवळीचा दगडी चाळीत दरबार भरू लागला. आमदार झाला तरी डॅडीचा मूळचा डॉनचा पिंड काही बदलला नाही. राजकारणात स्थिरस्थावर होतो न होतो अरुण गवळीचा पुतण्या सचिन आहेर याने त्याच्या विरोधात उघडपणे बंड पुकारत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि डॅडीच्या साम्राज्याला पहिला धक्का बसला. त्यावेळेच्या निवडणुकीत काका पुतण्या एकमेकांविरुद्ध उभे राहिले. या निवडणुकीत दोघांचाही पराभव झाला आणि शिवसेनेचे मोहन रावले यांचा विजय झाला. अरुण गवळीला हा पराभव अतिशय जिव्हारी लागला आणि त्याच वैमनस्यातून 2007 रोजी कमलाकर जामसंडे या शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या करण्यात आली. अरुण गवळीने 30 लाख रुपयांची सुपारी घेऊन ही हत्या घडवून आणली असा मुंबई पोलिसांचा आरोप होता. विशेष न्यायालयाने अरुण गवळी आणि इतर 11 जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हायकोर्टाने देखील अरुण गवळीचं अपील फेटाळून त्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. तेव्हापासूनच अरुण गवळी आजतागायत नागपूर मध्यवर्ती तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगतात. तुरुंगात भोगत असलेल्या कैद्याला त्याचे तुरुंगातील वर्तन आणि कारण याचा विचार करून 2 ते 4 आठवड्यांची सुट्टी देता येते. त्याला फर्लो असं म्हणतात. अरुण गवळीला देखील या तरतुदीखाली अनेक वेळा फर्लो अंतर्गत घरी जाण्याची परवानगी दिली. पण हा कालावधी जास्तीत जास्त 2 ते 4 आठवड्यांचा इतकाच असतो. नुकतीच अरुण गवळी याने सरकारकडे एक प्रार्थना याचिका दाखल केली. त्यात त्याने असं म्हटलंय की माझ्या शिक्षेची 14 वर्ष पूर्ण झालीत. माझं वय आता 65च्या पुढे आहे. माझी तुरुंगातील वर्तणूक चांगली आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून माझी उर्वरित शिक्षा माफ करण्यात येऊन माझी तुरुंगातून सुटका करावी. सरकारने अरुण गवळीच्या याचिकेवर अजून काहीही निर्णय घेतलेला नाहीये. परंतु इथे एका गोष्टीचं नवल वाटतं की जन्मठेपेची शिक्षा म्हणजे आजीवन कारावास. म्हणजे जन्मठेप झालेली व्यक्ती जिवंतपणे तुरुंगातून बाहेर जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील याबाबत आपलं मत स्पष्टपणे मांडलंय. जन्मठेप म्हणजे 14 वर्ष किंवा 20 वर्ष एवढी शिक्षा असा दृढ गैरसमज आहे. चला आपण गृहीत धरू की जन्मठेप 14 वर्षांनी संपते. असं असलं तरी महाराष्ट्र सरकार अरुण गवळीची उर्वरित शिक्षा माफ करून त्याला मोकळं सोडतील का? सरकारला माहित आहे की दगडी चाळीतला हा वाघ जो इतकी वर्ष बंदिवासात आहे तो बाहेर आल्यावर पुन्हा डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाहीये. अरुण गवळीची सद्दी संपण्यात जरी पोलिसांना यश आलं असलं तरी त्यांची पाळेमुळे अजूनही दगडी चाळीत जिवंत आहेत. त्याची मुलगी गीता हिने देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला आणि नगरसेवक पदही भूषवलंय. 1990 ते 2007 या काळात अरुण गवळी उर्फ डॅडीची हुकूमत वादात येत होती. पोलिसांच्या भीतीने त्यावेळी बरेच गुंड भारत सोडून पळून गेले. परंतु फक्त अरुण गवळी हा एकटाच होता ज्याने भारतच देश नाही तर दगडी चाळ सुद्धा कधीच सोडली नाही. अतिशय कष्टाने जेरबंद केलेल्या डॅडीला मुक्त केल्यावर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था यांना धक्का लागल्याशिवाय राहणार नाही याची स्वच्छ जाणीव महाराष्ट्रातील चाणाक्ष राजकारणी आणि पोलीस यांना नक्कीच आहे. त्यामुळे अरुण गवळी त्याचा शेवटचा श्वास नागपूर तुरुंगात का दगडी चाळीत घेतो याबाबत निर्णय सरकारला देखील अवघडच होऊन बसलेत. म्हणतात ना, शेर कितना भी बुढ़ा हो जाए लेकिन शिकार करना नहीं छोड़ता. अशाच नवनवीन इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी आमच्या इन्फोवारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.